कशाला रडते बेटा? हा सिटी, मम्मी कुठे गेली होती तू? सिटी तुला माहित नाही आहे का नारायण काकाचं लग्न आहे तर? पप्पाजी नाही आहेत घरी, तूही नव्हती घरी. आली ना मी म्हणले आता शाळेतून आली असेल सिटी तर मी आली पटकन. पाय बरं आली की नाही? कुठे पटकन आली? सांगितले नाही मी त्यांच्या घरी आली नसती का? अरे वेडी बाई माझी, रडू नको बेटा, रडू नको. सांगत नाही ना, काही नाही. एकटी एकटीच जाते, मला ते इथंच ठेवते घरी. बाई तर तू शाळेत गेली होती ना बेटा? सांगायला पाहिजे होतं ना, पप्पाजी नाही आहेत घरी. अरे तुझे पप्पाजी घरीच होते, ते मांडवाच्या डारा वगैरे आणायसाठी बोलवला म्हणून गेले. म्हणून मग मी आता आली ना पटकन. माझी पोरगी आली असेल म्हटली शाळेतून, ना आली मी पटकन. रडू नको, रडू नको. जेवली का? नाही जेवली. हा चल मी जेवण देते, मग जाऊ पटकन. आता मेहंदीचा कार्यक्रम होईल. काय मम्मी, मेहंदीचा कार्यक्रम? मम्मी मी पण लावीन ना मम्मी मेहंदी. हो हो, तूही लावशील नारायण काका बरोबर. आधी नारायण काकाला लावून देतील मेहंदी, मग तू लावशील. ठीक आहे? मम्मी तू नाही लावशील का? मग मी घरी लावीन बेटा रात्री. मम्मी तिथं काम नाही, तिथं लावशील ना? नाही बेटा, तिथं नाही जमत, मी कामात राहीन ना. जा पटकन हातपाय धुवून ये, मी ताट बनवून देते. आणि चल मग पटकन. ओ मम्मी आत्ता येते हातपाय धुवून. मी मेहंदी लावीन. चिक निक 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 निक. ए सिटी, हळू ना जाना, पडशील ना. खुदू जाऊन राहिली पाय, आत्ताच रडत होती. मार गंगा यमुना निघत होते आत्ताच ना, आता पाय कुदत चालले. नाही पडत ना का मम्मी? बघा हो, माझ्यावर असे रागवू नका, मी सांगते खरी. रागवू नाही तर का करू? रागवू नाही तर का करू? घरी लग्न आहे ना, तू इकडे घरी का करून राहिली? लग्नवाल्या घरी राहायला पाहिजे ना. काका, माझ्या काका लागते, सख्खा काका आहे तो माझा. नारायण काका भाऊ लागते, त्याचंच लग्न आहे. दीर लागला ना तुझ्या, मग तिथे लग्न घरी राहायचं सोडलं ना, इकडे का करून राहिली तू? ठीक आहे, तब्येत बिघडली असती तर ठीक आहे, तब्येत वगैरे सगळी ठीक आहे, आणि तू इकडे का करून राहिली सांग मला. त्या आत्या मलाच बोलते, काऊन रे म्हणते, महेश तुला समजत नाही का म्हणते. थोडंसं समजव ना म्हणते आपल्या बायकोला इकडेच राहायसाठी. आणि बरोबर आहे ना आत्याच्याही म्हणणं. तिथं ते हळद दळत होते आणि तू नव्हती तिथं. तुम्ही आहे ना, आहेत ना सासूबाई, मग माझं कोणतं काम आहे? उलटी आहे तू, पुक्की उलटी बाई आहे. हो आहो, मी तशीच आहो. नाही म्हटलं तुला झाला का कमी? कमी का झाला तुला? वा रे वा, का कमी झाला म्हणून राहिले? आता नाश्ता बिस्ता तिकडे बनवून दिली ना. आता मी काय म्हणतो, तिथंच करत राहाल का? कपडे घ्यायचे नाही आहेत का? म्हणून आली मी जाणून घरी. कपडे घ्यायला जायचं नाही आहे का? काय तुला म्हणलो होतो ना मी, तू गावी नको जाऊ म्हणून. कपडे घ्यायचे आहेत तर काऊन गेली गावी? आणि आता आज म्हणून राहिली कपडे घ्यायला जाऊन म्हणून. आज आता कपडे घ्यायची वेळ आहे का? आणि मला सांग, तू आता साडी घेशील ना, ब्लाऊज कधी होईल तुझ्या शिवून? रिसेप्शन साठी घेणार आहो ना साडी. वेळ आहे 2 दिवस रिसेप्शनला. होते ब्लाऊज होते, एका दिवसात ब्लाऊज होते शिवून. ते सूर्यकांताबाई शिवून देणार आहे, सांगितले ना मी तिला. आणि तुम्ही तुम्हाला ड्रेस घ्यायचा नाही आहे का? झाला ना सासूरवाडीतून घेतलं तरी, आता कशाला घेऊ? अहो तर तो लग्नात घालाल, रिसेप्शन साठी नाही घेत का? तोच ड्रेस घालाल का रिसेप्शन मध्ये? तुला तर माहित होता ना कपडे घ्यायचे आहेत. कशाला थांबली तिथं आपल्या मावशीच्या गावी इतके दिवस? 2 दिवस थांबून यायला नाही पाहिजे होता का? बापा, असे किती दिवस थांबली तर मी? 4च दिवस थांबली. आता मावशी म्हणते आली बेटा म्हणते, तर वड्या गिड्या टाकू लाग म्हणते. आता नाही टाकू लागली असते ना, आली असते तशीच तर का म्हणलं नसतं. तर तुला आताच जाणे होता का? अहो तब्येत चांगली नव्हती माझ्या मावशीची, म्हणून गेली होती. गाव तर खासाठी गेली होती का? नाही, माझ्या डोकानं असा फाटल्यासारखा लागून राहिला तुझ्या पायी. आता तुमच्या डोका फाटून राहिला ना, तुम्ही तुम्ही जा तिकडे लग्नवाल्या घरी. मी जातो ना, आणतो आपल्यासाठी साडी घेऊन. पांडूसाठी कपडे घ्यायचे आहेत अजून. अरे तर तिच्या मामा मामीने घेतला तरी त्याच्यासाठी कपडे. हो तर लग्नासाठी घेतला, रिसेप्शन साठी नाही पाहिजे का? बस स्वतःच्या खिशातून पैसे खर्च झालेच नाही पाहिजे. घरचं लग्न आहे, रिसेप्शन मध्ये पाहिजेत नाही का कपडे? तोच तर तुला म्हणून राहिलो मी, का घरचं लग्न आहे. आता मेहंदीचा कार्यक्रम करतील, मग तिथं तू पाहिजे की नाही पाहिजे? चालते ना, मेहंदीच्या कार्यक्रमात नाही राहीन तर हळदीच्या कार्यक्रमात पाहिजे उपस्थित. आता ते लावून देतात मेहंदी, कोणी लावून देतात का? मी लावून देणार आहो का तिथं राहीन तर? आता फालतू मध्ये तुम्ही तू मै करू टाइमपास करून राहिले. चला ना पटकन, आत्ता 1-2 तासात नाही तर वापस येतो आपण. का मम्मी, मला फालतू मध्ये तिकडे पाठवली? पप्पाजी तर घरी आहेत ना. तू कुठं गेला होता पांडू? तू मला बोलवायला. मम्मी म्हणते ज्या पप्पाजींना बोलवून आण म्हणते, कपडे घ्यायसाठी जायचं आहे म्हणते आपल्याला म्हणते. चला ना पप्पाजी पटकन कपडे घ्यायला जाऊन. मला कोट पाहिजे पप्पा, रिसेप्शन मध्ये मला कोट पाहिजे. हो हो हो, कोट पाहिजे का? हो चल जाऊन. आता असंच जायचं का? काही जेवण बिवण करून जायचं नाही आहे का? आता नाश्ता नाही केला तुम्ही तिथं? आलू पोहा खाल्ले असणार ना? हो खाल्लो ना, आलू पोहा खाल्लो. भूक नाही लागेल का? आलू पोहावरच राहीन मी. आता कुठं जेवण, वेळ आहे ना तिथं जेवणाला आता. आणि घरी काही बनवली नाही मी. पांडू उपाशीच आहे का? त्याच्यासाठी आणली होती मी पोहा, घरी खाल्लं ना. मम्मी आजी विचारत होती पोहा खाते का म्हणून.
तर मी नाही म्हणलं, मी खाल्लं म्हणलं पोहा. अहो जेवणाची वाट पाहून तर आपले कपडे काही घेऊन होणार नाही. जेवण होतपर्यंत नाही तर बात नाही तर येतो आपण. का मला साडी घ्यायची आहे, तुम्हाला एक सूट घ्यायचा आहे ना, बोरालाही एक सूट. झाला, जाऊ ना पटकन येऊ. आता गर्दी नाही राहत लवकर गेला का. नाही, माणसाला काही समजत नाही. अहो तुम्ही काही समजू नका, चला पटकन काढा गाडी. चल चल, आईला सांगावं लागेल नाही का? नाही, एवढे मोठे झाले, एक लेकराचे बाप झाले, पण आपल्या आईचा पदर नाही सोडला आताही. कशाला सोडीन मी आपल्या आईचा पदर? अहो तर आता सासूबाईला सांगायची कोणती गरज आहे? त्या आत्या तर तिकडेच राहणार आहेत ना, त्या घरी येणार आहेत का? त्याला तुला लावून चला. काय आताची सांगतो तुला, 10 दुकानं फिरवशील नको, कोणत्याही एका दुकानात चल, पटकन कपडे पसंत कर. हो ना बाबा, मी साडी पाहिन, तुम्ही आपल्यासाठी कपडे पाहाल, मग दोघेही मिळून पांडूसाठी सूट पाहू. झाला, आता घरून तर निघा पहिले. चल काढा ना गाडी, मी पर्स आणते, ताला बिला लावते. चल पांडू, चल बेटा. हो पप्पाजी. शहाणे वानाचे नाही तर कुठले मार समोर समोर करतेत. असे किती महाग कपडे घेतला त्या माझ्या काका सासूने. पाहिलं नाही का मी त्या सूर्यकांताबाईच्या इथं साडी पाहिलं माझीवाली. 500च्या वर नसेल साडी, आणि म्हणतात की घरच्या काम आहे, 3 वेळ घरी कशाला येते, तर असं तर तसा. मग घरच्या काम आहे तर चांगली 1000-1500ची तर साडी घ्यायला पाहिजेत होता. तेव्हा नाही समजत माझ्या काका सासूला. मग मी बाई काही कमी नाही आहे. आता चल बाबा म्हटली, माझे काका सासू चांगली साडी घेईल तर लग्नात होईल ते घालायला, आणि माझ्या भाऊजीच्या घरची, भावाच्या घरची साडी रिसेप्शन मध्ये करीन, असा विचार होता माझा. कशाला घ्यायचा, पाहिलं साडी, माझा दिमाग खराब झाला. हट म्हणले, जाऊ दे आता, जाऊ दे साडीच घ्यायसाठी. आले ते लाडक्या बहिणीचे पैसे, 2 महिन्याचे 3000 रुपये, घेतो मस्त 3000 रुपयाची साडी. कावेरी ये ना पटकन. हो आली आली, मी बाबा इथं बोलतच बसली. हो आजी. बाबा पिंकी, तू कधी आली बेटा? आत्ताच आजी. बाबा तुझ्या मम्मीनं तर काहीच नाही सांगितलं ना बरे. आजी मम्मीला पण माहित नाही आहे की मी येत आहे म्हणून. मग बाई कशी आलीस बेटा? कशी आलीस? याटो गिटोनं आली का? मी बरोबर आली आजी. मम्मी कुठे आहे? तुझी मम्मी तर ते लग्नावाल्या घरी गेली आहे. रमेशला माहित होता का येऊन राहिली म्हणून? आला होता का रमेश आणायला? पण रमेश तर तिकडे मांडवाच्या डाराईसाठी गेला ना. नाही आजी, पप्पाजींना पण माहित नाही आहे, मम्मीला पण माहित नाही आहे. ताई कुठे गेली होती गुड्डे तू? मी प्रियाच्या इथं होती ताई, तू दिसली मला तिथून, मग मी आली पटकन धावत. हो का ताई, थांब मी मम्मीला बोलवून आणते. ताई मला माहित आहे तू कोणासोबत आली तर. कोणासोबत आली? नारायण काका सोबत आली तू. मस्त आहे ना, मलाही नाही सांगितली फोन करून येते म्हणून. अरे सरप्राईज द्यायचा होता ना. कसा वाटला सरप्राईज? मस्त छान ताई, मस्त छान वाटला, मस्त खुश झाली मी तर. माझा तर डोळाच लागला होता, दचकली मोठ्या जोरात मी. कावनाची बुद्ध दिसली का मी तुला? नाही असा डोळा लागला होता तर एका वेळेस हुप केली ना तू. म्हटलं कोण आली बाबा, कारण की गुड्डी घरी नव्हती, तुझी मम्मी पण घरी नाही आहे. जा ना गुड्डी, जा आपल्या मम्मीला बोलवून आण. हो आजी, हो बोलवून आणते. असं आता ये पाहुणी आली नाही घरी. कोणता आता गुड्डीला पाठवतच होती मी तुला बोलवायसाठी. आई नारायण बापूजी आले ना म्हणतात, तुमच्या इथं पाहुणे आले म्हणतात, आता लवकर जा म्हणतात. मी पटकन आले बाबा. मम्मी नारायण काका सोबतच आली ताई. हो का? पिंकी फोन वगैरे काही केली नाही ना बेटा, येतो का काही म्हणून? मम्मी काही याचा विचार वगैरे नव्हता माझा. नारायण काकाचा फोन आला, आणि आता 2-3 दिवसाच्या सुट्ट्या पण होत्या, तर नारायण काका म्हणते मला मेहंदी कोण लावून देईल म्हणते, ये म्हणते. मी म्हटली मम्मीला विचारते आणि येते, तर नाही म्हणते, ये म्हणते सरप्राईज देशील म्हणते. तर मग मी म्हटली ठीक आहे. नाहीच म्हणत होती, खूपच आग्रह केला काकांनी, नारायण काकांनी. हो ना, मला म्हणते पाहुणे आले, वहिनी म्हणते तुमच्या इथं. चांगला झाला आली तर. मम्मी पप्पाजी रागवतील का? कशाला रागवतील का? खुश होतील उलटे पप्पाजी तुझे तर. आता सुट्ट्या आहेत म्हणते ना 3-4 दिवसाच्या. हो मम्मी सुट्ट्या आहेत ना. हा, भूक लागली असेल, जेवण करून घे. हो मम्मी जेवते आणि जाते. आता मेहंदी लावायची आहे ना. हो आता मेहंदी लावतील ना. हो मी म्हणत होती सायंकाळपर्यंत येते काकांना. नाही म्हणतात 12 वाजेपर्यंत ये म्हणतात, दुपारी मेहंदी लावायची आहे म्हणतात. हो सायंकाळी मग हळदीचा कार्यक्रम आहे ना म्हणून. ताई मी पण येईन मेहंदी लावायसाठी. हो येशील ना. पाय शहाणी, किती शहाणी आहे गुड्डी. माझ्यासोबत चल म्हटली तर नाही म्हणते, मी तिथे येऊन का करू म्हणते ना. आता बहीण आली तर मी येईन ताई म्हणते. मम्मी मी तिथे येऊन का केली असती, कोणीच नव्हते ना. आता ताई आहे सोबत, फालतू मध्ये बोर नाही झाली असते का मी. ते गाणे बिने म्हणता बाबा तुम्ही, ते कोणतं गाणं, मांडवाच्या दारी बाई बयसला नवरदेव, असे गाणे म्हणता बाबा बुडग्या बायासारखे. गुड्डे ते का गाणे बुडग्या बायासारखे आहेत का? किती चांगले गाणे आहेत. कोणता, कोण म्हणत होते गाणं?
हां मस्त चांगला गाणं म्हणलं. कोण म्हणत होती? त्या बेबीबाई नाही का, मंजुळा काकूचे ननद. हां बेबी हो का? हो, मग तिथं कोण म्हणतील, कोणाला म्हणता येतात गाणे बिने. ते आधीच्या चालीचे गाणे आम्हालाही नाही येत म्हणता. तर नवीन चालीरीतीनं म्हणा, शिकावं लागते गाणे म्हणायला. तुमची आठवण करत होते, तुम्हाला छान गाणे म्हणता येतात म्हणून आले नाही ना तुम्ही. उठ बापा, आता कुठं गाणे म्हणता येतात मला? दम येते गाणे म्हणायला गेले का, म्हणून नाही गेला तो परवडला. गेला का मग इच्छा होते ना म्हणायची, मग लाग सुटली म्हणजे. मम्मी कशाची भाजी बनवली का? मी ना बाई फोडणीच्या वरणच बनवली, डाळ वांगा. अरे वा, छान मम्मी. जेवण करून घे तू. भात भाजी आहे, तुझे पप्पा तर आता तिकडेच जेवण करतील. मग तिथेही जेवण मिळेल का मम्मी? हो ना बापा, तू तर आता त्यांच्याच घरची पाहुणी ना. तुला खास बोलवला नारायण बापूजींनी. त्यांच्याच घरची पाहुणी, तू तिकडेच जेवण करशील का मम्मी? नाही तर का आता आम्हाला काही माहित नाही, काही नाही, येऊन राहिली का काय म्हणून. मग का म्हणू, त्यांच्याच घरची पाहुणी. आणि बॅग वगैरे नाही आणली का? नाही मम्मी, बॅग वगैरे नाही आणली. 2 दिवसासाठी तर आली आहे. आणि कपडे माझे इकडेच आहेत ना, लॉंग ड्रेस वगैरे इकडेच आहे. माझ्या लग्नामध्ये घालायचे कपडे इथंच आहेत, म्हणून नाही आणले मी. कोणता आता आली तर चहा बनवून घे. बस बाबा, यांना ना चहाच पाहिजे, जेव्हा पाहिला तेव्हा. आई तुमची झोप होऊन गेली का चहा म्हणतात? हो, इथं बसल्या बसल्या झोप लागली होती. हे आली पिंकी तर मला दचकवते. काहून नाही इथं बसल्या बसल्या झोपले? आतमध्ये जायला पाहिजे ना, बेडरूम मध्ये. नाही हो बापा, आता दुपारी नाही झोपत, रात्री मग झोप नाही लागत. टुकूर टुकूर पावा लागते पागलसारखा. बनव ना चहा, बनव. हो बनवते. बघ शांता, असा होते मग. आता किती जवळ केला ना, हे कावेरी नाही का जवळ करण्या लायकीची बाई नाही आहे. ते माझी जाऊ गंगूबाई, बुडगा माणूस, ते कामं करून राहिली आणि आपण घरी गेली. मग आता हे कावेरी का म्हणू आता हिला? आता ह्या मानवाच्या डारी आणायला गेले माणसं, त्यांचं जेवण आता आहे. तर मी म्हणली स्वयंपाक कर, एकटीलाच नाही म्हटली. आता हे होत्या ना तुम्ही सगळेच जणी, हातभार लावूच लागले असते, एकटीनं केलं असतं का? मोठी नेट लागे बाई आहे हे. मग अशीच म्हणते म्हणशील ललिता तू, माझ्या नंदेला अशी म्हणते म्हणशील. नाही म्हणत ना काकू, का माहित नाही आहे का माझी ननद म्हणून? का झालं माहित आहे कशी आहे, तर तुम्ही मग मलाच म्हणता. नेट लागी बाई आहे ना, घरी येईल आमच्या तर काही पडल्या काडीला हात नाही लागत. आहे तर ताट बनवून द्यावं लागते. पण मी कधी कोणाजवळ सांगितली नाही बापा. आपल्याच घरची बदनामी होते म्हटले ना, कोणाजवळ सांगत नाही. का करावं लागते म्हणतो, 2 दिवसाची येते पाहुणी, काय कशाला फालतू टासटूस करू म्हणतो. बाया मलाच म्हणतील की बाई ना ननद आली तर भावजे कारकूर करते म्हणून. हो बापा, पण आहे पक्की आहे कावेरी, नेट लागे जाय मोठी. जाऊ द्या ना काकू, राहते का काम सांगा. आता झाला ना, होत झाला स्वयंपाक, भाजी झाली, भातही झाला. आता फक्त पोळ्या लाटायच्या आहेत. तुम्ही म्हणले ना तर लागल्या ना, सगळ्याच जणी कामाला लागल्या. सांगत जा फक्त तुम्ही. काकू तुम्ही स्वयंपाकवाले केले नाही का? कधी येणार आहेत स्वयंपाकवाले? दुपारपर्यंत येणार होते बापा, आता येतील. आता 2 वाजेपर्यंत. आजच येणार आहेत ना? हो, आज नाही तर का, आजच्या, उद्याचा आणि रिसेप्शनचा 3 दिवसाचा स्वयंपाक दिला आहे ना त्यांच्याकडे. आता फक्त हा 20-25 जणांचा स्वयंपाक करणे होता. हो तेच म्हटलं, कारण की कार्यक्रम राहिला की कोणी हातभार लावू नाही लागत. पाहुण्या तर बिलकुल हातभार नाही लावू लागत. आणि आता आम्ही गावातले, आता आम्ही मग कार्यक्रमात येतो तर मग कार्यक्रम पाहायची इच्छा होते. हल्दी वगैरे सुरू राहते, अहेर वगैरे, मग त्याच्यातच माणूस राहते. मग इकडे स्वयंपाकाचा बघेल की तिकडे कार्यक्रमात राहील. नाही, मी तुमच्या काकांना आधीच म्हटले की इथं कोणी स्वयंपाक बिंपाकाकडे लक्ष देत नाही वा. माझ्याही माहेरचे पाहुणे येतील, कोणी येतील, माझ्या बहिणी वगैरे, तरी कोणीही स्वयंपाकामध्ये घुसत नाही. मला माहित आहे ना, तो गेला आधीच्या जमान्यामध्ये चालत होता, पाहुणे वगैरे करून घेत स्वयंपाक. आता कोणी हात लावत नाही. म्हटले त्यांना सांगा मांडवाच्याही जेवण स्वयंपाकवाल्याकडेच राहील. आणि मग आता लग्नाच्याही दिवशी आणि रिसेप्शनचा पण झाला आता होते. आता स्वयंपाक बिंपाक केल्या तुम्ही, जेवणही कराल. आता जेवण करून असता आला ना काकू घरून, भूक लागेल तर करून बाबा. काकू आता नवरदेवाला मेहंदी वगैरे लावत नाही का? हो सांगते आता मेहंदी लावा म्हणून. हा पोरगाई ना कुठं जाते तर माहित नाही, गायबच राहते. काकू नारायण बापूजी तर घरीच आहेत ना? नव्हता ना बाबा घरी, आता येतो आई म्हणते ना, गेला होता गाडी घेऊन. हो आताच तर दिसलं ना, कुंताला म्हणते तुमच्या इथं पाहुणे आले म्हणते. कुंता गेली घरी? कुंताची ननद आली असेल, पत्रिका दिला होता ना. हो होऊ शकते म्हणा. चल बाबा, आमच्या घरी सायंकाळपर्यंत येतात का त्या पाहुणे, का उद्या येतात? तर राधाताईची सासू वगैरे येणार आहेत तर मेहंद्या लावाल बाबा. सगळे जणी. बांगड्यावालीला मग सायंकाळी बोलवली आहे, बांगड्या भरायला याल. हो येऊन ना, बांगड्या भरायला येऊन, नाही तर का बोलवाची वाट नको पाहाल. ते सायंकाळी 6 वाजे सांगितली आहे मी बांगड्यावालीला, तर ते सायंकाळी येणार आहे. नाही तर म्हणाल काकू बोलवायला आली नाही बांगड्या भरायसाठी ना, कशाला जाऊन बापा आम्ही. नाही काकू, आता सांगितलं ना तुम्ही, येऊ आम्ही, बरोबर येऊ 6 वाजे. ललिता चल आता पोळ्या बनवून घेऊ.
रजनी ना दुर्गा आहे ना, बनवतील ना त्या. आता आपण भात ना भाजी बनवला दोघे जणी. हो बनवतील, लाट्या पिट्या करू लागून ना. चल ना, हे माणसं डारा घेऊन आले की अजून पंगत गिंगत बसवा लागेल ना, तर म्हणून पटापट करू लागून. चल लाट्या बिट्या करायला आहे तरी गंगू मावशी. चल ना, 2 चुलीवर पटकन होतील. चला बापा. हे माझे भाऊजी ना कुठं गायब होते तर माहित नाही. वहिनी वहिनी, बेबी बाई बोला ना. का बोला ना म्हणता बापा तुम्ही? जिकडे जाता तिकडेच राहता. लग्नाचं घर आहे, चारही बाजूला लक्ष पाहिजे ना. ते डेरी बिरी आणला ना, पायगी धुवून द्या ना त्यांच्या. आवाजच द्यावा लागते बापा तुम्हाला. कसं तर का करून राहिले इकडे तुम्ही? ते जेवणाच्या पाहत होती ना. आता हे आणतील म्हणला डेरीगिरी, तर माणसं जेवतील नाही का? नाश्त्यावरच तर गेले आहेत ना बाया, करून राहिल्या ना. आणि ते माझी मोठी भाऊजी आहे ना गंगू, त्यांच्याकडे देऊन द्या स्वयंपाका बिंपाकाच्या. पहा म्हणा तुम्ही. नाही कावेरी आलीच नाही का? नाही ना, कावेरी नाही आली. जा जा पटकन पाणी न्या बाल्टीमध्ये ना, पाय धुवून द्या. आरती गिरती असेल ना तयार केली? हो हो आहे. जा बापा पटकन त्या आरतीमध्ये 51 रुपये टाकून द्या. हो बेबी बाई, जा ना पटकन. जा जा, आरती धरून जा पटकन. बाई मंजुळा कुठे आहे? गेल्या भाऊ वहिनी तिकडे गेल्या, पाय धुवासाठी जा म्हटली. गेल्या. त्याच्यासाठी चालू होतो मी. बाई थोडीशी सांगत जा तू मंजुळाला. सांगतो ना भाऊ, सांगतो मी, सांगतो बरोबर सांगतो मी. बाई आता पहिले जेवण देऊन देऊ त्यांना, भूक लागली असेल. हो जातो तिकडे, स्वयंपाक झाला का तर पाहतो आणि सांगतो त्यांना. दोघी जणी बनवा म्हणतो ताटा पिटा. हो मी तिकडे पाय धुवासा पाणी नेतो, सगळ्यांना हात पाय धुवा म्हणतो. हो हो जा. हो रे नारायण, मेहंदीवालीला बोलवा लागते का? एवढे जास्तचे पैसे आले का तुझ्याजवळ? मला म्हणलं असतंस तर मी काढून दिलो असतो, टिपके टिपके मांडून दिलो असतो. आता पण अशी मेहंदी नाही काढली असती ना तू. आजकालच्या पोराईला काही समजतच नाही बाबा. आता ते मेहंदीवाली 1000 रुपयाचे वर पैसे घेईल तुझ्याशी ना. आता ह्या पोरी बारी होत्या, काढून नाही दिला असता. कोणी काढून देते? आडवी उभी रेषा झाला. नाही नाही आता मला तशी मेहंदी काढायची आहे का? चांगली मेहंदी काढायची आहे, एकदम प्रोफेशनल. माझ्या का लग्न 3दा होणार आहे का? एकच वेळा होणार आहे ना. मग नाही, पूर्ण आपल्या मायासारखा आहे माझ्या भाषा. नाही नाही बेबी बाई, मेहंदी काढणारी कुठली आहे नाही, आपल्याच गावचीच पोरगी आहे. का म्हणते शांत तू? हो बेबी बाई, आपली कुंता नाही का, तिची पोरगी, माझ्या बहिणीची पोरगी आहे मोठी, पिंकी नाव आहे हिचा. ओ माय बाई, पिंकी आहे का? बापा बापा, मी तर ओळखलीच नाही या पिंकीला. आणि हो रे कार्टन आलाय का? मी म्हणून राहिली तू मेहंदीवाली कशाला आणला म्हणून, माझी मजाक घेऊन राहिला तू. आता थोडी मजाक तर चालते ना. नाही, चुपचाप काढूनच राहिली बापा मेहंदी, पण अशी नाही म्हणत आत्या मी कुंताची पोरगी आहे का काय म्हणून. आत्या मी पण तुमची मज्जा घेत होती ना, आणि तुम्ही माझी तारीफ केला त्याबद्दल धन्यवाद आत्या. एवढी चांगली मेहंदी काढते का मी? नाही नाही बापा, चांगली मेहंदी काढून राहिली तू. आता आमच्या घरी लग्न झाला ना, आमच्या घरी ते मेहंदीवाली आणला होता, 1000 रुपये घेतलं ना तिनं. मग आता माझ्या भावांनी मेहंदीवाली बोलवला ना, मी बोलवलं असतं तर काय झालं असतं? मला काही ना बाई म्हणून राहिले तुम्ही. अरे बाबा, माझे पोरं ऐकत नाही ना का माझी. मेकअपवाली बोलवला होता, काही सांगू नको. आता फेअर अँड लवली लावला, पावडर लावला, झाला मेकअप होते नाही का? कशाला मेकअपवाली बोलवा लागते? तूही बोलवला आहे का मेकअपवाली? नाही नाही आता पिंकी आहे ना, पिंकीला सगळं येते. हो बाई, कुंताची पोरगी तर मोठी हुशार आहे, मस्त मेहंदी काढून राहिली. ह्या दोघ्या बहिणी आहेत वाटते, एक अजून. बेबी बाई हे तुमच्याजवळ बसली आहे ना, ते लहान मुलगी आणि ते मोठी मुलगी मेहंदी काढून राहिली. ते तुम्ही येता आणि 1-2 दिवस राहता भावा घरी, कोणाच्या घरी जात नाही, काही नाही. मग ओळखू नाही येत मुली. नाही बा बापा, हे लवकरच वाढून आली पिंकी, तर झाला लग्नाचीच झाली हे पोरगी. नवरदेव पाहावा लागते हिच्यासाठी. हो बेबी बाई, चांगला नवरदेव पाहाल. नाही नाही आत्या, मी आता शिकतच आहे, मला नाही आता लग्न करायचं आहे. हो बाई, काही नाही होत, शिकत असतानाच करून टाकावा लग्न, चांगला नवरदेव मिळते. नाही नाही आत्या, आताच नाही करत मी, 3-4 वर्ष. बुडगी झाल्यावर करशील. ताई मलाही लावून देशील का? ए पिंकी ताई. हो ना बापा, आता थांब, नारायण काकाला लावू दे, मग तुला लावून देईन. हे कोणाची पोरगी हो बाबा? हे रजनीची पोरगी. रजनीची पोरगी आहे का? हे एकच आहे का? हो हो एकच आहे. गुड्डी त्या हातावर काढ ना तू मेहंदी. हो लावून देते ना ताई. नाही नाही पिंकी, तूच काढून दे दोन्ही हातावर मेहंदी माझ्या. हो पिंकी, तूच काढ बाई. नवरदेवाच्या हातावर, दोन्ही हातावर तूच मेहंदी काढ. एकसारखी मेहंदी पाहिजे दोन्ही हातावर. गुड्डी तिकडे काढेल त्या हातावर तर वेगळी होऊन जाईल. त्याच्यापेक्षा गुड्डी ना ज्यांना ज्यांना मेहंदी लावायची आहे त्यांच्या हातावर काढून देते, वाकडी एकडी कशी पण. काकू मला पण येते काढता मेहंदी, वाकडी एकडी नाही येत, चांगलीच काढते. हो बाई, चांगलीच काढते, काढून दे ना मग त्या आत्याच्या हातावर काढून दे. नाही नाही, माझ्या हातावर कशाला, नवरदेवाच्या आईच्या हातावर काढून द्या पहिले. नाही ना बेबी बाई, नवरदेवाच्या आत्ताच्या पण हक्क राहते. आधी नवरदेवाची आत्ताच मेहंदी काढते, काढून घ्या, मग काकू काढतील, मंजुळा काकू. झाली का मेहंदी काढणे सुरू?
हो मम्मी, बघ ना मम्मी, ताईनं किती छान मेहंदी काढल्यानंतर. हो कुंता, तुझी मुलगी तर मोठी हुशार आहे बाई. हा मस्त छान मेहंदी काढून राहिली. ते का म्हणतात बापा, मेहंदी काढायला शिकतात ते का म्हणतात बापा, नावही नाही येत माझ्या. मेहंदी क्लास, मेहंदी क्लास. हो तेच ते लावलं होतं ना का तुझ्या पोरीनं? नाही ना बाई, नाही मेहंदी क्लास वगैरे नाही केला, ते स्वतः शिकली. ते मोबाईलवर पाहू पाहू शिकली बरोबर. नाही बापा, हुशार आहे, मस्त हुशार आहे पोरगी. किती छान मेहंदी काढून राहिली. हे माझी भावजा का करते तर माहित नाही, जेव्हा काम राहते तेव्हाच गायब राहते. का नाव आहे ह्या गुलाबी ड्रेसवालीच्या? कोणाच्या? हे सिटीच्या का? हो हे रजनीची पोरगी. हो सिटी नाव आहे ना. बाई सिटी, जा बरं. त्या मंजुळा काकू म्हणते का म्हणते ते, हे जा मंजुळा काकूला बोलवून आण जा. नाही मोठी आई म्हणते. जा बाई, मोठी आईला बोलवशील, जा बरं, जा बोलवून आण. मेहंदी काढायला चल म्हणा, मोठी आई मेहंदी काढायला चल म्हणा. नाही आता मी काढीन ना, मी मेहंदी काढीन आधी, मी नाही बोलवत. ह्या कुंताच्या लहान पोरीच्या का नाव आहे? गुड्डी नाव आहे. बाई गुड्डी, बोला ना आत्या. त्या तिच्या हातावर काढून दे. ते लहानशी पोरगी टुरको बसली आहे तिथं, बोलवायला जा म्हणतो तर नाही म्हणते, मेहंदी काढतो म्हणते, आधी काढून दे तिच्या हातावर. ये सिटी, मी काढून देते ये. नाही गुड्डी ताई, मला पिंकी ताईच माझ्या हातावर मेहंदी काढून देईल. हे तर अतिशय आणि दिसून राहिली बापा पोरगी, लहानशी घेटुरली नाही आहे तर. राहू द्या ना बेबी बाई, मी आणते बोलवून काकूंना. बरं तर मंडळींनो, या व्हिडिओमध्ये एवढाच. आता मेहंदी काढणे सुरू आहे बापा, जोरासोरामध्ये. आता आम्ही सगळे काढतो आपापल्या हातावर मेहंदी. मग कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असणार तर मराठी हार्ट्स ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप कमी सबस्क्रायबर्स आहेत बा, तर तुम्ही सबस्क्राईब नाही केले असणार चॅनलला तर सबस्क्राईब करा.